नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत एका मताने विजय मिळवलाय. या निवडणुकीत संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली. केवळ एका मताच्या फरकामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली. भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौरपदी विजयी झाले आहेत. चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचा उपमहापौर असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. चंद्रपूरच्या विकासासाठी दोन्ही शिवसेनेनं पाठिंबा दिला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पनवेल महापालिकेत महापौरपदी भाजपचे नितीन पाटील यांची तर उपमहापौरपदी भाजपच्या प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना भोईर यांनी तर उपमहापौर पदाच्या उमेदवार लीला कातकरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कोरोची मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सानिका आवाडे यांनी दणदणीत विजय मिळवलाय. इचलकरंजीचे भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या असलेल्या सानिकाने या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं यश मिळवलंय. विजयाचं अधिकृत प्रमाणपत्र हाती घेतल्यानंतर सानिका आवाडे यांनी घरात एंट्री करताना धुरंधर स्टाईलमध्ये डान्स केला. विक्रोळी ते ठाणे दरम्यानच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडे बाधित होणार आहेत. यातील 315 पेक्षा जास्त झाडे तोडली जाणार तर उर्वरित झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. विक्रोळीतील प्रसिद्ध गुलाबी वसंत राणी झाडे बाधित होत असल्याने पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध सुरू आहे. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात झाड उन्मळून पडलंय. झाड पडल्यामुळे पार्किंग केलेल्या दुचाकीचं नुकसान झालंय. यामुळे वाहतूक खोळंबली असून नागरिकांचे हाल झालेत. बीडच्या चौसाळा येथील आर्ट अँड सायन्स कॉलेजमध्ये काही नागरिक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ सध्या समोर आलाय. शिक्षण विभागाने प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तरी देखील काही नागरिक आपल्या पाल्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण विभागाने जारी केला आहे. मात्र यावर प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. अहिल्यानगरमध्ये अवैध वेश्या व्यवसाय कला केंद्र आणि लेडीज वेटर सर्व्हिंग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. या अवैध व्यवसायांबाबत स्थानिक पोलिसांसह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेलाही वेळोवेळी निवेदनं देण्यात आली. आमदार, खासदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली. पुण्याच्या वाघोलीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानातील संपूर्ण कापड साठा जळून खाक झाला असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.